थेट दृश्य दाखवतो। सध्या घाटकोपर परिसरात आपण आहोत आणि मध्य रेल्वे आहे आणि मध्य रेल्वेच्या या चारही रुळांवर म्हणजे चारही ज्या ठिकाणाहून जलद गतीच्या आणि धीम्या गतीच्या लोकल प्रवास करत असतात त्या सगळ्या मार्गांवर किंवा त्या रुळावरती एकामागोमाग एक लोकल तसंच लांब पल्ल्याच्या जाणाऱ्या ज्या गाड्या त्या खोळंबलेल्या आहेत। ही स्थिती पूर्णपणे घाटकोपरपासून ते अगदी ठाण्याच्या दिशेपर्यंत तशीच आहे। लांब जाणाऱ्या गाड्या देखील अडकलेल्या आहेत आणि इथे लोकल प्रवास करणारे जे लोक आहेत त्यांना देखील याचा त्रास सहन करावा लागतोय, कारण लोकल जागेवर ठप्प झालेले आहेत। मुसळधार पाऊस झाला त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचलेलं होतं। या परिसरात म्हणजे अगदी नाहूर भांडूप त्या परिसरात, त्याचबरोबर पुढे सायन या सगळ्या परिसरामध्ये पाणी रुळावरती आलेलं होतं आणि त्यामुळे आता लोकल पुढे प्रवास करू शकत नाही आहेत, म्हणून एकामागोमाग एक लोकल सध्या थांबवण्यात आलेल्या आहेत आणि म्हणूनच प्रवाशांना पुन्हा लोकलमधून उतरून थेट चालत रुळावरूनच प्रवास करावा लागतोय। मध्य रेल्वे सध्या ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी सगळीच लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे। इतर सेवा देखील आता त्यामुळे पूर्णपणे बाधित झालेली आहे। त्यामुळे मुंबईकरांनी चाकरमान्यांनी अगदी या सगळ्याची माहिती घेऊनच बाहेर पडणं गरजेचं आहे, कारण सध्या रुळावरून देखील आपण काही प्रवासी प्रवास करताना बघतोय, कारण लोकल मध्येच बंद पडल्यामुळेच आता एका ठिकाणी म्हणजे अगदी फलाटापर्यंत देखील लोकल जात नाही आहेत, तिथेच थांबवण्यात आलेले आहेत। त्यामुळे लोक आता रुळावर उतरून आपापल्या निश्चित स्थळी जायला निघालेले आहेत। ही परिस्थिती संपूर्ण मध्य रेल्वेच्या घाटकोपर ते ठाणे स्थानकांदरम्यान आहेत। प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीनं लोकल थांबवण्यात आलेल्या आहेत। मला जलद लांब पल्ल्याच्या गाड्या देखील अशाच थांबलेल्या आहेत। त्याचा सगळा फटका हा चाकरमान्यांना बसतोय। मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलेलं होतं। सध्या पावसानं उसंत घेतली आहे, पाऊस थोडा थांबलेला आहे, मात्र पाण्याचा निचरा पूर्णपणे झालेला नाही आहे आणि त्याचाच परिणाम लोकल सेवेवर झाला आहे। मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ज्याला आपण ओळखतो ती लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे। या संपूर्ण पावसाळ्यामध्ये ही पहिली अशी वेळ आहे ज्यावेळेला लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे। अद्यापही पाण्याचा निचरा झालेला नाही आणि जोपर्यंत पूर्णपणे पाण्याचा निचरा होत नाही तोपर्यंत लोकल सेवा सुरू होणार नाही, अशी माहिती देखील प्रशासनाकडून दिली जाते। समोर आपण बघतोय ते आहे घाटकोपर रेल्वे स्थानक आणि तिथपर्यंत आत्तापर्यंत 3 लोकल एकामागोमाग एक उभ्या आपल्याला दिसतात। तर त्याचबरोबर या पुलाच्या पलीकडे देखील तीच स्थिती आहे। पुलाच्या पलीकडे देखील अशाच पद्धतीने सगळ्या लोकल खोळंबलेल्या आहेत। एकूण समोर आपल्याला 6 लोकल एकाच ठिकाणी असलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे प्रवाशांना सूचना केल्या जात आहेत रेल्वे प्रशासनाकडून, जोपर्यंत पाण्याचा निचरा होणार नाही तोपर्यंत लोकल सुटणार नाहीत। प्रवाशांनी याची नोंद घ्यावी आणि मगच प्रवास करावा। तर दुसऱ्या बाजूला महानगरपालिकेकडून या सगळ्या प्रवाशांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाते, कारण गेले कित्येक तास लोक फलाटावर थांबलेले आहेत, त्या स्टेशनवर थांबलेले आहेत आपल्या निश्चित स्थळी जाण्यासाठी। पुन्हा लोकल कधी सुरू होईल याची वाट सध्या हे चाकरमानी बघतात। मात्र या सगळ्यांना सूचना केल्या जातात, जोपर्यंत पाण्याचा निचरा होणार नाही तोपर्यंत लोकल इथून पुढे जाणार नाहीत। मात्र काही प्रवासी आहेत त्यांना लवकरात लवकर आपल्या घरी पोहोचायचं आहे किंवा निश्चित स्थळी जायचं आहे आणि म्हणूनच या सगळ्या लोकांकडून रुळावरून चालत जाण्याचा मार्ग अवलंबला जातोय। रुळावरून चालत हे सगळे लोक, हे प्रवासी आपापल्या स्थानकांपर्यंत जातात, कारण लोकल या कोणत्या स्थानकांवर थांबल्या नाही तर अगदी रुळावर मध्येच 2 स्थानकांच्या मध्ये अनेक लोकल थांबलेल्या आहेत। त्यामुळे पुन्हा लोकल कधी सुरू होईल याची कोणती शाश्वती नाही आहे, आत्तापर्यंत कल्पना नाही आहे। प्रशासनाकडून देखील असं ठोस काही सांगितलं जात नाही आहे, म्हणूनच लोक पुन्हा आपापल्या स्थळी चालत जायला निघालेले आपण बघतोय। या सगळ्या लोकल सेवा पुन्हा सुरळीत सुरू होण्यासाठी किती कालावधी लागेल या सगळ्या संदर्भातली देखील कोणती माहिती अद्याप प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही आहे।